कांद्याच्या निर्यात बंदीचा मुद्दा दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे। फक्त 30 दिवसांमध्ये कांद्याचे भाव निम्म्यापेक्षा जास्त फरकाने कोसळलेत आणि त्या विरोधात शेतकरी आता संपावर जाण्याची तयारी करतात। बघूया। निर्यात बंदी आधी म्हणजे 8 डिसेंबर आधी ज्या कांद्याला सरासरी 5,000 रुपयांचा भाव होता, तोच कांदा आता जास्तीत जास्त 2,000 तर कमीत कमी 900 रुपयांपर्यंत खाली आलाय। त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले। जोपर्यंत कांदा निर्यात बंदी तोपर्यंत बाजार बंदी अशी भूमिका घेत बाजारात कांदा न आणण्याचा निर्णय घेतला। यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांदा लिलाव ठप्प होण्याची चिन्ह आहेत। कांदा उत्पादक करणाऱ्यांचा खरंच प्रश्न गंभीर आहे। सरकार सुद्धा याच्यावर गंभीर आहे। कांद्याचे भाव आज चढतात उद्या पडतात, हे सोन्यासारखं जे काय खालीवरचं जे काय प्रकार आहे, याच्यामध्ये कांदा व्यापारी हा प्रामुख्याने या शेतकऱ्यांना पिळतोय असं एकंदरीत चित्र आहे। म्हणून सरकारने शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत असताना त्यांच्यावर पिळवणूक करणारे कोण याकडे सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी माझी ठामपणे मागणी आहे। शासनाचं धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण असं हे शासनाचं धोरण आहे। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, शेतकऱ्यांना अनुदान देऊ, या सगळ्या गोष्टी आज फोल ठरत आहेत। आज तुम्ही अनुदान देऊन शेतकऱ्याला उलट कर्जबाजारी करताय। कुठल्या गोष्टीत अनुदान हे 25% मिळतं, 75% रक्कम ही शेतकऱ्याची जाते। का सरकारने एकच आहे, कुठलंच काही समजा शेतकरी संपूर्ण जाण्यापेक्षा तिने निर्यात बंदी उठून देणे, काही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट आहे ना करायची त्यांनी वादा केला होता मोदी सरकारने, तर तो पूर्ण करावा एवढी आमची प्रतिक्रिया आहे। दुसरीकडे सोशल मीडियावर सत्तेत गेलेल्या नेत्यांच्या भूमिका आणि फोटो व्हायरल होत आहेत। 10 महिन्यांपूर्वी जेव्हा कांद्याचे भाव घसरले होते तेव्हा विरोधात असणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत विधान भवन परिसरामध्ये आंदोलन केलं होतं। अमोल मिटकरी कांद्याची टोपली घेऊन विधान भवनात पोहोचले होते। मात्र आता 1.5 महिना झालाय, लाखो कोटींचं नुकसान झालंय, तरी अद्याप कांद्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये। कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काय निघू शकतो? कांद्याच्या प्रश्नावर तोडगा यांना तोडगा काढायचाच नाही कशावर, कारण का यांना तिघांना मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर जास्त पडली आहे। महाराष्ट्राचं काय होणार खड्ड्यात गेला। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।